आता बाकीच्या ख्यात्या त्यांची मतं त्यांची खंडने केली. काय करे, पहिला कोणता खतेवादी आहे, त्याचं मत काय आहे? वंद्यापुत्राप्रमाणे संपूर्ण हे जगत असत आहे आणि मग सर्व जर वंद्यापुत्राप्रमाणे असत असेल तर खाली जे राहतं ते परमतत्व म्हणजे शून्य, ते शून्यालाच परमतत्व समजतात. आणि हेच शून्य परमतत्व ज्याप्रमाणे असत जगतरूपी किंवा बंधरूपी याने प्रतीतीला येतं, त्याचप्रमाणे रज्जूवरती सुद्धा हे परमतत्व असणारं शून्य असत सर्परूपानेच प्रतीतीला येतं. परंतु याचं खंडन करताना आत्मख्यातीवादी वेले म्हणतात की जर संपूर्ण जगत असत असेल किंवा जे शून्य परमतत्वच असत रूपाने प्रतीतीला जगत रूपाने प्रतीतीला येत असेल तर असं अत्यंत असत असणारा जो वंद्यापुत्र आहे त्याची प्रतीती यावी, परंतु त्याची प्रतीती येत नाही, म्हणून या जगताला अत्यंत असत असं तुम्हाला म्हणता येणार नाही. बरोबर आहे. असत आहे तर प्रतीती कशी प्रतीती येत असेल तर, अरे असत आहे तर प्रतीती कशी, वंद्यापुत्र कसं आहे प्रतीती येते का त्याची? असत आहे तर प्रतीती कशी प्रतीती येत असेल तर, अरे ब्रह्मचारी आहे तर मुलगा कसा, मुलगा असेल तर आहे. मग याचं खंडन कसं आत्मख्यातीवादी त्याने कसं मत सांगितलं त्याच्यामध्ये बाकीच्या आत्मख्यातीवादी म्हणतात की क्षणिक विज्ञानवादी ते बुद्धीलाच आत्मा समजतात आणि बुद्धी क्षणिक आहे आणि बुद्धीच सर्पाचा आकार धारण करते, अर्थात जगताचा आकार धारण करते. आणि मुळामध्ये विज्ञान कसं आहे, क्षणिक जगताचा काय करते, आकार धारण करते. आकार जगात किती वेळ बसलं पाहिजे, क्षणिक क्षणभर वाचते का दीर्घकाल दीर्घकाळ आहे का, त्याचं काय बरं. ते विज्ञान म्हणजेच आत्मा, तो क्षणिक आहे. एका क्षणात त्याची उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात त्याचा प्रतीती आणि तिसऱ्या क्षणी अशी धारा चालली. मग आता क्षणभर ज्याचं अस्तित्व आहे अशा आत्म्याला मागची स्मरण कसं आहे करे. ज्याला स्मरण होतं तो काय झाला, पण तुम्हाला स्मरण होते की नाही, म्हाताऱ्याचा दृष्टांत दिलेला काय करे. विद्यार्थी म्हणतो मी आजोबाच्या मांडीवर काय होतो, देवाचा आत्मा काय गेला, मरून गेला. नवीन आत्म्याला स्मृती प्रत्येक विज्ञाची संगती लागत नाही. म्हणून क्षणिक विज्ञानवाद्याचं मत काय नाही. पुढे कोणता वादी आता अन्यथा ख्याती. अन्यथा ख्यातीमध्ये प्राच्यनायक म्हणतात की सर्पाचे वारुळ सर्पाचे अन्य रूपाने अन्य ठिकाणी अन्य रूपाने ज्ञान होते. अन्याचे अन्य ठिकाणी काय होते, ज्ञान होते. वारुळ सर्प हाच रज्जूवरती नेत्रदोषामुळे भासतो. बरोबर आहे. त्यांचे भाऊ खंडन कसं करतात, त्यावरती त्याचाच भाऊ प्राच्यनायक नवनायक म्हणतो की हे तुझे बोलणे योग्य नाही, कारण नेत्रदोषामुळे दृष्टीचे सामर्थ्य घटते आणि इतके प्रतिबंध असतानाही तो म्हणतो की वारुळस्थ सर्प रज्जूवरती भासतो, हे योग्य नाही. त्याचं मत काय नाही, योग्य नाही. बरोबर नाही. कोणाचं म्हणतो, नवनायक. बरं, मग त्याचं मत काय आहे. नवनायक म्हणतो की अन्य ठिकाणचे अन्य रूपाने नाही तर अन्याचे अन्य ठिकाणी नाही तर अन्याचे अन्य रूपाने ज्ञान होते, अर्थात दोरीचा सर्व रूपाने काय होते, ज्ञान होते. त्याचं खंडन. त्यावरती आख्यातीवाले म्हणतात जसं ज्ञेय असेल जसं नाही असेल तसं ज्ञान होईल. त्यामुळे ज्ञेय काय म्हणायचं, दोरी. रज्जू. ज्ञान काय म्हणायचं, सर्प. ते खंडन करताना म्हणतात की ज्यावेळेस जसं डोंगर असेल तर मोरीचे ज्ञान होणार नाही, जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होईल. त्यामुळे अन्यथा ख्याती मत हे योग्य नाही. नवे नाही कसं
पुढे चौथी ख्याती कोणती? सत्ख्यात आख्याती. सांगा, याला जाऊन याला सांगा ना बाकीचे कोणतंही. अरे बाकीचे कोणतरी सांगा ना. बरोबर आहे. बरोबर, विवेक काय होत नाही, पण दोन ज्ञान मिळून काय भासतं त्याचं खंडन. त्याचं खंडन करताना सत्ख्यातीवाले म्हणतात की तुम्ही जर सर्पांशात स्मृती मानता तर ज्यावेळी प्रमात्याला रज्जूच्या खंडन प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रत्यक्ष भासत नाही, सन्मुख भासत नाही. परंतु ज्यावेळी प्रमात्याला विचारलं की तुम्हाला या ठिकाणी सर्पाची स्मृती झाली का, तर तो म्हणतो नाही, मला या ठिकाणी सर्प प्रत्यक्ष प्रतीतीत आला होता आणि स्मृती ज्ञानातला जो काही पदार्थ आहे तो प्रत्यक्ष किंवा सन्मुख प्रतीत येत नाही, म्हणून तुम्ही स्मृती मान्य सर्पज्ञानात स्मृती मान्य योग्य नाही. एक खंडन झालं, दुसरं एका वेळा दोन ज्ञान होत नाही. एका वेळेला किती ज्ञान होते आहे का नाही? असे दोन खंडन दिलेले आहे. म्हणून अख्ख्या दिवाल्याचं मत काय नाही. माझं कोणाचं त्याचं मत काय आहे? सत्ख्यातीवादी म्हणतात की हे जगत मिथ्य नसून सत्यच आहे. सत्य सर्प पंचकृत पंचमहाभूतांचे कार्य आहे आणि रज्जू ही पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. त्या जसे रज्जूमध्ये सत्य सर्पाचे अंश आहे, त्याप्रमाणे रज्जूमध्ये सर्प आणि रज्जूमध्ये दोन्ही रज्जूमध्ये सत्य अंश आहे, तसे सर्पामध्येही सत्य अंश आहे पंचकृत महाभूतांचे. आणि सत्य सर्प तेथे उत्पन्न होतो आणि त्याचा क्षोभ होऊन ध्वंस होऊन त्या रज्जूमध्ये नाश होतो. बरोबर आहे, बरोबर आहे की व्यावहारिक रजत प्रातिभाषिक रजत उत्पन्न होते का? व्यावहारिक आहे ना. कोणाचं मत आहे त्याचं खंडन कोण देते? त्याचं खंडन कोण देते? अनिर्वचनीय. काल झाला की आपला सांगा की इकडे कोणतरी. अरे मग विचारता करत आहे का ना खंडन? नाही चांगलं आहे. अरे बाप, जर व्यावहारिक सत्य सर्प जर उत्पन्न होतो मग तर रज्जूच्या ज्ञानाने बाद होतो. यांच्या मतामध्ये खरंच रजत काय होते? मग शिंपीच्या ज्ञानाने रजताचा बाद होतो. असं कुठं झालं आहे का? खरा सर्प रज्जूच्या ज्ञानाने नाहीसं होतं का? महासंगत आहे. ब्रह्मस्थळी भासणारा पदार्थ सत्य मानणे यासारखा शहाणपणा नाही. कोणत्या अवस्थेत? भ्रमामध्ये. आणि तो पदार्थ सत्य आहे असं समजणं मग तर फार चांगलं होईल की हे शक्ती गोळा करायची नाही. खरा रजत आहे ना शक्तीमध्ये, मग काय करायचं? शक्ती गोळा करायची, पेटवायची. रजत काय जळत नाही. रजत काय होत नाही. धातू कुठं जळत असते का? भाकरी बरोबर कुठं तवा जळतो का? वरची भाकरी काय होते? मग तवा जसाच्या. मग तवा का जळत नाही? धातू आहे. तसं रजत कसं आहे? मग शिंपले बरोबर रजत जळत असते का? मग रजत जसाच्या मिळते का रजत? म्हणून सत्य रजत उत्पन्न होते यासारखा वेडेपणा नाही. हे खंडन कोणी दिलं? अनिर्वचनीय. मग तुमचं मत सांगा की कोणाचं? तुमचं रजतवादी ख्यातीवादी काय म्हणतो? अनिर्वचनीय ख्यातीवादी काय म्हणतो?
त्याच्यावरती अनिर्वचक ख्यातीवादी म्हणतात की सत्य सर्प जर तुम्ही मांडला तर तो रज्जू ज्ञानाने बाध होऊ नये, त्याच्या रज्जू ज्ञानाने त्याची निवृत्ती होती, याचा अर्थ तो सत्य म्हणता येणार नाही आणि हे असा अनुभवास जुळत नाही, म्हणून हे मत तुमचं असंगत आहे. म्हणून महत्वाचं आहे असंगत अयोग्य आहे. तुमचं मत सांगा की अनिर्वचनीय ख्यातीवाद्याचं मत सांगा. त्याच्यावर वेदांती अनिर्वचनीय ख्यातीवादी म्हणतात की रज्जूवरील सर्प सत्यनं सतही नाही व असतही नाही, सतासत विलक्षण अनिर्वचनीय असा मिथ्य आहे. अर्थात त्याची प्रातिभाषिक सत्ता आहे, अर्थात ते फक्त प्रतीची मात्र आहे. त्याला अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ असा आहे काय, अनिर्वचन म्हणजे नाही सांगता येत नाही. असत म्हणावा तर काय येतो, म्हणून काय म्हणता येत नाही. बरं बरं मग सत म्हणा, काय म्हणा तर त्याचा काय होतो, म्हणून काय म्हणता येत नाही. असतावन विलक्षण, सतावन संधी सदसद, म्हणून त्याला तर निर्वचन म्हणतात. सतरूपाने कथन करता येत नाही, असत रूपाने कथन करता येत नाही, त्याला म्हणतात अनिर्वचन. अशी ख्याती झाली. आता भास्तोर संगती लावली पाहिजे. इतराचे तुम्ही मत खंडित करताय, मग तुमचं मत काय केलं पाहिजे. मग त्याच्याकरता अगोदर घटाचं ज्ञान कोणाचं, नंतर कोणाचं, मग घटाचं ज्ञान कसं होते. त्यावरती श्रीगुरू म्हणतात की पहिलं घटपटातील पदार्थ ज्ञान कसं होते तू तुला सांगतो ती ऐक. त्यावरती श्रीगुरू म्हणतात की पहिले पदार्थावरती दोन आवरण असतात. पहिले आवरण म्हणजे अज्ञानाचे आणि दुसरे आवरण म्हणजे अंधकाराचे. अंधकाराचे आवरण हे प्रकाशाने दूर होते आणि अज्ञानाचे आवरण हे अंतःकरण वृत्तीद्वारे दूर होते. अंधकाराचे आवरण प्रकाशाद्वारा दूर झाल्यानंतर वृत्ती त्या पदार्थाच्या ठिकाणी जाते आणि नेत्र प्राण ते चिदाभाषा अंतःकरण वृत्तीतील चिदाभासाद्वारे त्या पदार्थाचे ज्ञान करून देते. बरोबर आहे. चिदाभास ज्ञान करून देते. दोन सांगितलं पाहिजे बरं का, दोन सांगितलं पाहिजे. अज्ञानाचं आवरण कोण निवृत्त करते, हो ती करते. ज्ञान कोण करून देतो, नशारीतीने आपल्याला दोरीवर ते सर्पाचं काय होते, नाही ते आहे ना घटाचं ज्ञान होते. कोणाचं, आता कोणाच्या ज्ञानात लावायचं, सर्पाच्या. सांगा इकडे सांगते का कोणी, आहे का कोणीतरी सांगणार. नाही संधी दिली पाहिजे ना. काय अरे काय दिली पाहिजे प्रत्येकाला. ना तर मग तो पोरगा म्हणतो याला त्याला देत संधी, मला संधीच देत नाही. नाही सांगलंय. बरं सांगा की. श्रीगुरूंनी ज्यावेळेस घटपटादी पदार्थांचं ज्ञान होताना प्रकार सांगितला. प्रथमतः अंतःकरणाची वृत्ती घट प्रदेशापर्यंत घटादेशापर्यंत जाते. गेल्याच्या नंतर परंतु आपल्याला काय वाटतं की वृत्ती जाते आणि लगेच ज्ञान होतं, परंतु त्या ज्ञानाची प्रक्रिया सांगताना श्रीगुरू सांगतात ज्यावेळेस वृत्ती जाते त्यावेळेस ज्ञान न होता अगोदर त्या घटाच्या ठिकाणी दोन आवरणं असतात. एक सुरुवातीला अंधकाराचं आवरण आणि दुसरं अज्ञानाचं आवरण. मग अंधकाराचं आवरण हे काय, अंधकरणाच्या आवरणाच्या निवृत्तीकरिता प्रकाश आणि अज्ञानाच्या आवरणाच्या निवृत्तीकरिता अंतःकरणाची वृत्ती. परंतु अगोदर पदार्थाच्या ठिकाणी अंधकार आहे की नाही आणि अज्ञान आहे की नाही हे सिद्ध करताना श्रीगुरू सांगतात. पदार्थाच्या ठिकाणी अंधकार आहे की नाही हे सांगताना ज्यावेळेस आपण प्रकाश असेल त्यावेळेस वस्तू दिसते, परंतु प्रकाशाची अनुपस्थिती असते, प्रकाश नसतो, त्यावेळेस तेच असणारी अंतःकरणाची वृत्ती ही शुद्ध आहे. त्या ठिकाणी नेत्र ही दोषरहित आहे. परंतु प्रकाश नसेल तर त्या ठिकाणी घटाधिक पदार्थांचं ज्ञान होत नाही. का होत नाही तर त्या ठिकाणी अंधकार आहे. म्हणजे पदार्थाच्या ठिकाणी अंधकार हे आवरण आहे. दुसरं अज्ञानाचं आवरण पदार्थाच्या ठिकाणी कसं आहे तर वडील जर बुद्धिबळ खेळत असतील आणि मुलगा त्या ठिकाणी आला
परंतु त्यांची ती जी अंतःकरणाची वृत्ती ही खेळामध्ये आहे आणि मुलगा आल्याच्या नंतर तो वडिलांना काही निरोप देतो, आईचा निरोप देतो, परंतु वडिलांची वृत्ती खेळामध्ये त्या ठिकाणी गुंतली असल्यामुळे नेत्राइंद्रियाद्वारे मुलाला पाहून सुद्धा त्या ठिकाणी नंतर खेळ संपल्याच्या नंतर ते विचारतात तू कधी आला. म्हणजे नेत्रेंद्रियानेही पाहिलेलं आहे, प्रकाशाची उपस्थिती आहे, अंधकाराचं आवरण नाही, परंतु तरीही सुद्धा त्यांना लक्षात येत नाही की मुलगा आलेला आहे. म्हणजे वृत्ती त्यांची खेळामध्ये गुंतली होती आणि त्या ठिकाणी मुलाला जाणू शकली नाही. म्हणजे अज्ञानाचं आवरण मानणं हे बरोबर आहे. म्हणजे पदार्थाच्या ठिकाणी अंधकाराचंही आवरण आहे आणि अज्ञानाचंही आवरण आहे. वृत्ती जर त्या ठिकाणी पदार्थाला इंद्रियाद्वारे विषयी करीत नसेल तर त्या ठिकाणी पदार्थाचं ज्ञान होत नाही. म्हणून अज्ञानाच्या आवरणाच्या निवृत्तीकरिता अंतःकरण वृत्ती आणि अंधकार आवरण निवृत्तीकरिता प्रकाश हे दोन्ही लागतं. अशा प्रकारे घटादी पदार्थांचं ज्ञान होतं. मग श्रीगुरू सांगतात ज्यावेळेस रज्जूवरती सर्पाचा अध्यास होतो, भ्रम होतो, त्यावेळेस प्रक्रिया कशी घडती होत तर ऐक. ज्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती ही रज्जू देशापर्यंत जाते, परंतु त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जाते पण रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान होत नाही. का होत नाही? जर वृत्ती बाहेर जाते तर त्या ठिकाणी तिला प्रकाशाचं साह्य मानावं लागेल. मग प्रकाशाचं जर साह्य आहे तर रज्जूचं विशेष रूपाने ज्ञान का होत नाही? तर विशेष रूपाने ज्ञान होण्याकरिता जेवढा प्रकाश त्या ठिकाणी वृत्तीला हवा असतो तेवढा प्रकाश नसल्यामुळे, म्हणजे मंद प्रकाश असल्यामुळे ती वृत्ती त्या रज्जूला विशेष रूपाने जाणू शकत नाही. मग ती कोणतं ज्ञान करून देते तर रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान त्या ठिकाणी मंद प्रकाशामुळे वृत्ती करून देते. मग सामान्य रूपाचं ज्ञान होतं आणि वृत्ती त्या ठिकाणी विशेष रूपाचं ज्ञान त्या ठिकाणी करून देत नाही. मग त्याच वेळेस काय होतं, सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान, अंतःकरण वृत्ती पूर्ण प्रकाशाचं साह्य नसल्यामुळे रज्जू या रूपाने ज्ञान करून देत नाही, सामान्य रूपाने ज्ञान करून देतं. आणि त्याचवेळी रज्जूच्या ठिकाणी असलेलं जे रज्जू उपहित असणारं चैतन्य, त्या चैतन्यामध्ये जी असणारी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आणि त्या त्रिगुणात्मक असणारी अविद्या, त्या अविद्येमधील तमगुण आहे, त्या तमगुणामध्ये क्षोभ होऊन सर्प त्या ठिकाणी प्रतीतीला येतो. आणि त्या सर्पाचं ज्ञान, ब्रह्मात्मक सर्पाचं ज्ञान अंतःकरण उपहित असणारं जे साक्षी चैतन्य आहे आणि त्या साक्षीच्या आश्रित असणारे जे अविद्या आहे, त्या अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम म्हणजे त्या मिथ्या सर्पाचं ज्ञान. अशा प्रकारे अनिर्वचनीय पदार्थाच्या उत्पत्तीचा प्रकार आणि त्याचं होणारं ज्ञान श्रीगुरूंनी सांगितलं. सर्व कसा भासतं हे सांगितलेलं आहे. ते अज्ञान जसं आहे, वृत्तीने अज्ञान निवृत्त केलेलं अज्ञान आलं कोणत्या याचा विशेष स्वरूपाचा. विशेष स्वरूप जर दिसलं, दोरीच दिसली असती तर सर्प भासण्याचं काही नाही. मग अज्ञान राहते, त्या अज्ञानाचा तमोगुणाचा परिणाम सर्प क्षोभ होतं. म्हणजे ते अज्ञानच सर्पाच्या आकाराने प्रतीतीला येते आणि त्याच्यामध्ये असलेला सत्वगुण त्याचा थोडासा अधिक प्रकार आहे. ज्ञान सर्प कुठं दिसतो? बाहेर दिसतो. ज्ञान कुठं होते? मग काय घ्यायचं? रज्जू उपहित चैतन्याश्रित असलेल्या अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. आणि अंतःकरण उपहित चैतन्याश्रित असलेल्या अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम काय आहे? ज्ञान आहे. कारण ज्ञान कुठं होते? आत होते. सर्प कुठं दिसतो? म्हणजे रज्जू उपहित घ्यायचं. सर्पाच्या बाबतीत कोणतं? अंधाराच्या बाबतीत अंतःकरण उपहित घ्यायचं. असं पुढे आहे बाबा. वजा शिष्य महाराज सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले आणि त्याच्या उत्पत्तीची साधन सामुग्री म्हणजे फक्त रज्जुपहित चैतन्याश्रित अज्ञानच आहे हेही समजले. आता सर्पाचे ज्ञान कसे झाले ते सांगा. आता सर्प कसा उत्पन्न झाला? दुसरीकडून आला का सर्प? सर्पाची प्रतीती आली ना, दुसरीकडून आला का? अरे दुसरीकडून आला का? दुसरीकडून म्हणजे खरा सर्प. बरं, आता भासला कसा? दोरीपासून सर्प होतो का? दोरी सर्प झाली का? मग भासला कसा?
तो कोणाच्या अज्ञानाने वाचतो दोरीच्या. आणि तो अविद्या तो सर्पच आहे ना, तो व्यावहारिक नाही, अंड्यातला सर्प नाही. मग कोणता सर्प? तो अविद्याकृत आहे. काय तो? अविद्येच्या पोटातून निर्माण झाले सर्व, अंड्यातून नाही. तो अशा रीतीने ते अज्ञानात सर्परूपाने काय पावते? परिणामाला पावते. आता जर सर्पाची प्रतीती, त्याचं आपल्याला काय होते? ज्ञान होते. ते ज्ञान कसं होते? चाललं आहे. श्री गुरु, परिच्छेद क्रमांक 11, अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार. श्री गुरु, जसा रज्जुपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्प आहे, तसा अंतःकरणोपणी उपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. जसा तमोगुण आहे का, त्याच्यामध्ये अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम ज्ञान, तमोगुणाचा परिणाम सर्प. आणि त्याची हालचाल होते ना, काय होते? कोणते कोणाची क्रिया आहे? रजोगुण आहे का? क्रियेला कोणता गुण लावायचा? ज्ञानाला सत्वगुण ठरलेला आहे. थोडं गीतेमध्ये आहे बघा, त्याच्यामध्ये रजोगुणाचा बंध, तमोगुणाचा बंध, पुढे सत्वगुणाचा. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च. ऐका, रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगसमोभवं बन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन नमस्तज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादानस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. असे 3 गुणाचे 3 बंध आहे. म्हणून ज्ञान आहे शुद्ध बंधच आहे. ज्ञान हे सत्वगुणापासून होते. तुम्हाला 5वा तरंग आला म्हणजे मग सांगा, तिथं सृष्टीची उत्पत्ती सांगितलेली आहे. पुढे वाजा. अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. त्या साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. म्हणून त्या ज्ञानास साक्षीचे ज्ञान असे म्हणतात. अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य आलं लक्षामध्ये. आणि पुढे साक्षी चैतन्याश्रित असलेली अविद्या, कारण जडाच्या आश्रित राहू शकत मग त्याला कोणीतरी चेतन पाहिजे. त्याच्या आश्रित असलेले जे अविद्या, ती अविद्या त्रिगुणात्मक आहे. सत्वरजाने सत्वाचा परिणाम ज्ञान, रजाचा परिणाम क्रिया आणि तमाचा परिणाम सर्व. हे सृष्टी उत्पन्न पुढे समवेत बघा. अशा रीतीने अंतःकरणोपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम सर्व आपलं ज्ञान. आता आता सर्प कुठं भासतो? बाहेर भासतो. आता अंतःकरण नाही घ्यायचं, आता काय घ्यायचं? रज्जू. रज्जूपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या तमगुणाचा परिणाम सर्प. अशा रीतीने हे सुकवून देतो जे अनिर्वचनीय ख्यातीवादी. आता का सर्पाची काय लावतात? प्रति संगती लावतात. पुढे किंवा साक्षी आश्रित असेही म्हणतात. कारण जसा रज्जुज्ञानाने सर्पाचा बाध होतो, तसा सर्पज्ञानाचाही बाध होतो. हे दोन्ही योगापात होतं, कर्माने नाही. नाही, याबरोबर ज्ञानही जाते. काय जाते? युगपत म्हणायचं. झालं काय म्हणायचं? अगोदर नाही तर सर्प निवृत्त होतो आणि पाठीमागून काय निवृत्त होते तसं पैसे काय युगपत. तुम्हाला तो दिला की दुसऱ्या तरंगात गेलं ना, प्रमाणे कर्माने उत्पन्न होते का युगपत आहे काय? तर युगपत म्हणजे एकदम. युगपताचा अर्थ काय? विषयाचं वर्णन करते वेळी तुम्हाला तिथं युगपत शब्द केलेला आहे काय? मग तुम्हाला जे आनंद होत असतो क्रमाने होतो का युगपत? आणि ब्रह्माचा होतो विषयापासून काय झाला? आनंद झाला. तसंच आहे. पुढे व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही, म्हणजे मिथ्या ठरत नाही,
त्यास अंतःकरणाचे ज्ञान म्हणावे. व्यवहारामध्ये जे ज्ञान कधी बाधित त्याला कोणाचं ज्ञान म्हणायचं? अंतःकरणाचं. अंतःकरणाचं ज्ञान म्हणायचं. हे थोडं वेदांत आहे ना याच्यामध्ये. एखादा नवीन मनुष्य येऊन जर बसला म्हणलं बुवाला वेळ लागलाय वाटते, काय कोणतं उपयोगिताना अधिष्ठान, म्हणलं देवाचं नाव नाही, राम नाही, सीता नाही, रावण नाही. हे श्रीमद्गीता पुराण आहे, एक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. पुराणामध्ये चालतं बघा. रामायण पुराण, भागवत काय आहे, त्याच्यामध्ये वंशावळी वगैरे सगळं आहे. ते तत्त्वज्ञानामध्ये थोडी जिज्ञासा असावी लागते, त्याच्यामुळे त्याच्यात आनंद होतो. वाचा. आणि व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते त्यास अंतःकरणाचे ज्ञान न म्हणता अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित म्हणावे. काय करे ते ज्ञान मिथ्या ठरते. जर सत्य पदार्थाचं ज्ञान झालं तर काय होत असते? उदाहरणार्थ आपण हे मंगल कार्याला जातो, आपल्याला वाटते फुलंच आहे, काय मग सुगंध घेण्याकरता जातो. मग सुगंध घ्यायला गेला आणि फुलाला हात लावला तर ते कागदच लागतं. मग आता ते ज्ञान सत्य ठरलं का बाधित? बाधित ठरलं. अधिष्ठान ज्ञानाने अध्यास पदार्थाचे काय होते? असे ज्ञानाचे सत्यत्व मिथ्यात्व लवकर लक्षात येण्याकरिता पारिभाषिक शब्दशास्त्रकारांनी ठरविले आहेत. अंतःकरणोपही चैतन्याचं कार्य, त्याचं ज्ञान सत्य, एक असं साक्षीचं ज्ञान. आणि रज्जूपही चैतन्याश्रित असलेल्या याचं ज्ञान कसं आहे? मिथ्या. पुढे याप्रमाणे सर्पाचे ज्ञानही साक्षी आश्रित अविद्येचे कार्य सतासताहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. त्याला सुद्धा ज्ञान आहे सुद्धा अनिर्वचनीय. सर्पही सुद्धा सतही म्हणता येत नाही ना, सतही म्हणता येत नाही. मग काय म्हणा? सदा विलक्षण म्हणतात. पुढे जरी सर्प आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही अविद्येची कार्य आहेत तरी त्यात थोडा फरक आहे. तो असा, काही जास्त नाही. अंतःकरण उपहित म्हटलं तर ज्ञान, राज्ययुत उपहित म्हटलं तर सर्व. राज्य उपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आता रज्जू नाही म्हणायचं, आता काय म्हणायचं? कारण ज्ञान कुठं होते? आत होते. सर्प कुठं दिसते? का स्वप्नातला सर्प आहे का? मग कुठला सर्प आहे? जागृतीतला सर्प आहे. म्हणून राज्य उपही चैतन्याश्रित विद्येचा परिणाम सर्प हे संगतीला होतात. दर्शनकार लोक. पुढे एक रज्जूपहित चैतन्याश्रित अविद्येतील तमगुणाचा परिणाम सर्प आहे आणि अंतःकरणोपहित चैतन्याश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. हे बांधवतला काय कळायला पाहिजे? सर्प कळायला लागेल, नाही तर मग काय होईल? ते फरक जर कळाला नाही का, ते फरक कळावा लागत असतो. त्याचं तर ज्ञान असं लागतं. तुम्ही नेहमी ऐकता की एखादी वेडी बाई असली तर तिला यजमान आणि भाऊ याच्यातला काय कळत नाही, फरक कळत नाही. मला कशावरून लग्न झालं आणि यजमानाला काय म्हणते? दादा म्हणते. अरे काय त्या अर्थी इथले स्क्रू काय असले पाहिजे? दोतला काय कळायला पाहिजे? फरक कळायला पाहिजे ना. साखरही पांढरी असते, मिठाई कसं असते? काय काय दोतला फरक काय? हे कसं लागते खारट आणि हे कसं लागते? राजहंसही पांढरा असतो, बगडाही काय असतं? दोतला फरक. अरे चालतो राजहंसासारखा चालतो बगडा, उडतो सुद्धा राजहंसासारखा. मग म्हणा की बगड्याला राजहंस. मग बगडा जर एखाद्या
देवळाच्या शिखरावर बसला कुठं, मग तो राजहंस होत नाही. राजहंस खाली जरी बसला तो बगळा होत नाही. अलग अलग प्रत्येकातला काय विवेक आहे. तमोगुण जड आहे म्हणून त्याचे कार्य सर्प जड आहे, आणि सत्वगुणापासून ज्ञान होते म्हणून साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असे सांगितले. तुम्हाला 14वा अध्याय होईल त्यावेळेस सत्वात संजय येते ज्ञान रजसो लोभ हे वजा अलग. सत्वगुणापासून ज्ञान, रजोगुणापासून क्रिया. नाही, रजसो लोभ, लोभ उत्पन्न होतो. काम आहे, क्रोध आहे, रजोगुणाचं हे सगळं. आणि तमोगुणापासून हे सगळे पदार्थ उत्पन्न होतात. पुढे आणि ज्या क्षणी मंदांधकारादी दोषाने रज्जू चैतन्याश्रित अविद्येचा सर्पाकार परिणाम होतो, त्याच क्षणी साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा ज्ञानाकार परिणाम होतो. एकाच वेळेला. बरं का, त्याच्यामध्ये क्रम लावायचा नाही. काय लावायचं नाही. क्रम ज्या वेळेला ज्ञान होते त्यावेळेला सर्पही उत्पन्न होता. सर्प अगोदर होतो आणि मग ज्ञान होते असं नाही. ज्ञेयाबरोबरच काय उत्पन्न होते, ज्ञान. पुढे सर्प विषय आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही युगपत म्हणजे अगदी बरोबर उत्पन्न होतात. काय होतात, एकच वेळी बरोबर युगपत उत्पन्न होत असतात. आपल्याला एका शरीरामध्ये एक गाल अगोदर वाहते, दुसरा गाल मागून उत्पन्न होते असं आहे का? मग दोन्ही कसे होतात? नाही तर बदाम पिस्ता खाल्ला म्हणजे एक पाय हात लठ्ठ होते आणि एक काही कोळत राहते. असं होते का कधी? दोघांची वाढ कशी होते? नाही तर म्हणलं एक पाय अगोदर वाढते आणि दुसरा मागून वाढते, म्हणजे असा असा चालू. आणि दोन्ही पाय कसे वाढतात? युगापत. दोन्ही गाल आणि दोन्ही हात युगापत. युगापत म्हणजे ईश्वराची लीला आहे ना. ते काय आहे ईश्वराची? पुढे जशी बरोबर उत्पन्न होतात तशीच रजवादी अधिष्ठान ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञान युगपत लीन होतात. हे पाय, युगपतच उत्पन्न होतात. पण युगपतच काय होतात? ज्ञेयाबरोबर ज्ञाने सुद्धा काय होते? युगपत. क्रम बी लावायचा. पुढे अशा रीतीने सर्पादी भ्रमाचे ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रजवादी चैतन्याश्रित अविद्या ही सर्पाधिकास उपादान कारण आहे. हे पहा, कोणताही तुम्हाला गेलं की एक निमित्त कारण आणि एक उपादान आहे का नाही? निमित्त कारण असतो. कुंभार कोण आहे? निमित्त कारण. आणि माती उपादान कारण. मग माती घड्याच्या आकाराने होत असते. भूमी आत्मने स्वयंभ काय घड्या घड्याचे निघते पहिले कुलाल मातीचे उमटले की कोणीतरी चेतन करता काय केलं पाहिजे? आपोआपच घडे माती घड्याच्या रूपाने होते का? नाही. मग तुला आकार देणारा कोणीतरी चेतन पुरुष काय केला पाहिजे? मारावं लागेल. खंड नाही बघा त्याच्यात. तुमच्या गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये नचमस्थानी भूतानी पश्चिमे योगभैश्वरम ऋतुपंडाच्या भूत असतो. मम्मी यातून स्वयंबन काय घडे या गाडी कोंब मग ते कुलाल मातीचे गर्भ उमटले की दोन काय करावं लागते? मानावंच लागते. माती म्हणजे उपादान कारण. आणि तुमचा कुंभार कोण? कुंभार निमित्त कारण. कशाला म्हणायचं? अरे निमित्त कारण म्हणजे काय? उपादान कारण म्हणजे काय? उपादान कारण. उपादान कारण म्हणजे ज्याची जे सर्वात व्याप्ती असते, ज्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही, त्याला कोणतं कारण म्हणायचं? आणि निमित्त कारण सहकार्य करते एवढ्यावर नाही. जे घटावून वेगळं असते त्याला काय म्हणायचं? घट म्हणजे काय? कुंभार म्हणजे काय? घट आहे का? मग घटावून काय? जे घटावून वेगळं असते त्याला निमित्त कारण म्हणायचं. आणि घटात ज्याची व्याप्ती असते त्याला
कारण तसं याच्यात चाललं आहे तुमचं आहे ना सर्पामध्ये. अज्ञानाची काय आहे व्याप्ती आहे सगळी. उपादान कारण कोण आहे? अज्ञान आहे. आणि मंद अंधकार वगैरे निमित्त कारण आहे. कोणते? आणि अंतर साक्षी चैतन्याश्रित अविद्या ज्ञानास उपादान कारण आहे. अविद्या काय आहे? उपादान कारण काय करे. आणि बाकी सहकारी साधन असतात, मंद अंधकार वगैरे आदी करून. पुढे ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास उपादान कारण म्हणतात. सुंदर व्याख्या केली आहे. त्याच्याशिवाय मातीच नाही तर एखादा एक आचार्य होता, त्याची कीर्ती होती, फार सुंदर स्वयंपाक करतो. काय करतो? त्याच्या हातचा स्वयंपाक जेवण जेवण तर म्हणलं म्हातारा मनुष्य तरुण होतो. काय होतो? म्हातारा माणूस काय होतो? बरं म्हणलं काय हरकत नाही, किती रुपये घेतले तरी. मग त्या आचार्य बाबाला विचारलं काय हरकत. म्हटलं तुम्हाला कोणते कोणते पदार्थ तयार करायचे? यादी दिली बा. काय? मग आता श्रीमंताचं ते यादी म्हणजे काय? श्री बालाजीचा ते काय वारकऱ्याची यादी आहे. श्री म्हणजे बा म्हणजे ला म्हणजे जी म्हणजे श्री म्हणजे त्याच्यात दोन प्रकार आहे. दोन प्रकार कोणते आहे? एक आहे नाही सगळं गणपतराव, एक आहे सखाराव. गणपतराव म्हणजे गुळाचा, सखाराव म्हणजे साखरेचा. फार मग जावं करा की असं बासुंदी करा. मग आचार्याने सांगितलं, म्हणलं दूध साखर खवा घेऊन या की. अहो तुम्ही इतके हुशार आहे, दूध आणि साखर खाऊ पाहिजे. किती जरी आणखी कुंभार काय तुमचा आचारी हुशार असला, पदार्थाशिवाय तो कार्य करू शकत नाही. त्याची कुशलता कशात आहे? पदार्थ करणं. माल तर द्यावा लागेल का नाही? उपादान म्हणजे कार्यामध्ये व्याप्ती असते. माती कोण आहे? उपादान कारण. मग घडा कसा करावा याची कुशलता कोणाला आहे? कुंभारामध्ये आहे काय? त्याच्यामध्ये शहाणपणा असावा लागतो. आहे का? अगोदर त्याला ज्ञान असावं लागते. अगोदर जर ज्ञान नसेल तर क्रिया मनासारखी होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही याचं कार्य होण्याकरता यथार्थ काय पाहिजे? ज्ञान. हे स्वयंपाकाचं सुद्धा बाईला काय असावं लागते? बाया असल्या म्हणजे ही गोष्ट नाही सांगायची. आमची खिल्ली उडवते. साधा भात जरी करायचा असला तरी बाईला काय पाहिजे? बाईलाच पाहिजे का माणसाला नको का? करताच आहे माणसाला सुद्धा स्वयंपाक करता आला पाहिजे. काय आला पाहिजे? असं आहे. आपल्या याच्यात उणीव आहे बघा. काय आपल्याला स्वयंपाक करण्याचं काय नाही ज्ञान नाही. मामासाहेब जर स्वतः स्वयंपाक करायचे का? काय करायचे? स्वतः. जर बाई आली नाही स्वयंपाकाला तर स्वतःच काय करायचे? ब्राह्मण लोकांमध्ये स्वतः त्यांना काय असते? आपल्या मराठी लोकांना त्याचं काही नाही, ज्ञान नाही. मग मनासारखा पदार्थ का तयार करता येतो. जाऊ दे आपला वारकरी नाही या भानगडीत पडू नाही जास्त. जाऊ दे आपलं काय चाललं होतं त्याच्यामध्ये? उपादान कारण. माती हे काय आहे? कुंभार निमित्त. आहे का? पुढे काय आहे? वाचा. घटास दंड चक्र कुलाल मृतिका ही कारणे आहेत, पण त्यात मृतिकेचा घटात प्रवेश असून मृतिके वाचून घट राहत नाही, म्हणून मृतिका घटाचे उपादान कारण आहे. हे पहा, ते काय निमित्त कारण नाही. कोणतं कारण आहे? उपादान. मातीच नसेल तर घटच नाही. लग्नामध्ये उपादान कारण कोण असते? ते दोन नसेल तर काय होत नाही.
बाकी 5,000 लोक आले त्याचा काय उपयोग आहे? मुख्य कोण आहे त्याच्यात? जाऊ दे पुढे. आणि दंड चक्र कुलाल ही घटाच्या उत्पत्तीला मात्र कारण आहेत, म्हणून ती निमित्त कारणे आहेत. मग त्याला निमित्त कारण म्हणायचं. पुढे असो, जशी रज्जुपहित चैतन्याश्रित अविद्येपासून सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती सांगितली होती, त्याचप्रमाणे साक्षी चैतन्याश्रित अविद्येपासून सर्पज्ञान अनिर्वचनीय उत्पन्न होते. हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. बरं, त्याने विचारलं ना, सर्पाची उत्पत्ती सांगितली, ज्ञान. मग तसं सांगितलं, रज्जुपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प. आता ज्ञान सांगायचं. आता रज्जुपहित नाही घ्यायचं. अंतःकरण उपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम ज्ञान. यांची क्रमाने उत्पत्ती होत नाही. युगपत काय होते? हे दोरीवरती सर्प कसा भासतोय याची प्रक्रिया चालू आहे. नाही तर भासतो. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय सर्प प्रतीतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. आहे खरं. मग आमचं मत कसं आहे? योग्य आहे, नाही का? बाकीचे 5 मत कसे होते? खंडनीय होते. याचंही पुढे खंडन करणार आहे. क्रमाक्रमाने वाचा. हे दुसऱ्या ख्यातीचा वारंवार विचार करून निश्चित कर. परिच्छेद क्रमांक 12 अनिर्वचनीय शब्दाचे अर्थाविषयी शंका व समाधान. कोणत्या शब्दाविषयी शंका उत्पन्न करा? अनिर्वचनीय म्हणलं अनिर्वचनीय म्हणता. म्हणलं काही वेड्यासारखंच म्हणता तुम्ही. वेड्यासारखं म्हणजे त्याला सतही म्हणत नाही, त्याला काय म्हणत नाही. काहीतरी एक काय करा म्हणा. म्हणलं तर मी आपलं म्हणलं सत विलक्षण, असत विलक्षण. म्हणजे विलक्षण काय भानगड आहे, नाही का? जाऊ द्या. वेदांत आहे पुढे. शिष्य महाराज अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करता रजत व त्याचे ज्ञान ही सताहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतात असे आपण म्हणता, परंतु ते मला अजून पटत नाही. तो म्हणते आम्हाला काय होत नाही. पटत नाही. कृपा करून काय करा सांगा पुढे. कारण सताहून विलक्षण ते असतच म्हटले पाहिजे व असताहून विलक्षण ते सतच म्हटले पाहिजे. नाही काय म्हणलं तुमची काय भाषा आहे? सतही म्हणत नाही ना काय म्हणत नाही. काहीतरी एक काय करा, नाही का? नाही म्हणलं आमचा मुलगा 5ही झाला आणि काय झाला? अरे 5 तरी म्हणा तर काय म्हणा. एकच विद्यार्थी कुठं 5ही नापासही. 2 धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. एक तर 7 तरी म्हणा, नाही तर काय म्हणा. असत म्हणलं तर नाही का घोटाळ्यात पडल्यासारखे बोलता की. पुढे आपण म्हणता की सताहून विलक्षण आहे पण असत नाही, असताहून विलक्षण आहे पण सत नाही. असताहून विलक्षण आहे पण त्याला काय म्हणायचं? स्वतःहून विलक्षण आहे पण त्याला काय? सदा विलक्षण म्हणजेच अनिर्वचनीय. त्याला काहीही म्हणता येत नाही. पुढे हेच म्हणणे चमत्कारिक दिसते. तेव्हा अनिर्वचनीय शब्दाचा काय अर्थ आहे ते पुन्हा कृपा करून सांगा. भगवान सुद्धा अर्जुनाला असंच म्हणतात बा पहिल्या दुसऱ्या गीतेच्या ह्याच्यामध्ये. मग तुला शहाणा म्हणावं तर शहाणाही म्हणता येत नाही. बरं मूर्ख म्हणावं तर काय म्हणता येत नाही. मूर्ख का म्हणता येत नाही? पहिल्या अध्यायामध्ये ज्ञान सांगतो आम्हाला. काय सांगतो? नाही का? गृहणत्वा ही महानुभावा नमुख मी का भस्मासूर हो का म्हणून काय म्हणता येत नाही. शहाणा म्हणता येत नाही. बरं मग तुला काय नाही म्हणून तुला काय म्हणता येत नाही. अडाणी म्हणता येत नाही. ज्ञान सांगतो मला आहे काय. मग तुला शहाणा म्हणावा तर शोक करतो. काय करतो? मग तुला काय म्हणता येत नाही. मूर्खही म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही. खुद को समजता नाही दुसरे का काय करे. अशोचानन शोचस्वम गतासून गतासून.
मला त्याला शहाण्याची व्याख्या सांगतात. कोणाची? शहाण्याचं गतासून नानुशोचंती. अनुशोचंती पंडित जो मेल्याविषयी आणि जिवंताविषयी शोक करीत नाही त्याला पंडित म्हणतात. काय पंडित. मग असं आहे का तुझ्याकडे? नाही. मग गप्प बस. तेव्हा अनिर्वचनीय शब्दाचा काय अर्थ आहे ते पुन्हा कृपा करून सांगा. पुन्हा सांगा. बरं आहे, काही वाईट नाही, ते सांगणार आहे पुढे. वाचा. श्री गुरु सांगतो ऐक. तू समजतोस त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही. ज्याची कालत्रयी बाधा होत नाही त्यालाच आम्ही सत म्हणतो. प्रत्येकाची व्याख्या. सत कोणाला म्हणायचं? ज्याला कधीही बाध होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं? सत म्हणायचं. पुढे. आणि ज्याची बाधा होते त्याला आम्ही असत असे न म्हणता फक्त सताहून विलक्षण असे म्हणतो. बाधा म्हणजे ज्याचा नाश होतो म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो? असत न म्हणताना काय म्हणतो? आम्ही विलक्षण म्हणतो. लक्षणात बसलं पाहिजे ना. लक्षण म्हणजे असाधारण धर्म, तर त्याच्याच ठिकाणी असं व्याप्ती अव्याप्ती असंभव असे दोष येता कामा नये. एखाद्याचं लक्षण दूध आणि पाणी निवडून करण्याचं सामर्थ्य फक्त राजहंसाचं आहे. दुसरीकडे असेल तर अतिव्याप्ती नावाचा काही एकाच ठिकाणी असतो. कुठे असतो? दुसरीकडे ते नसतेच. त्याला लक्षण म्हणायचं. दुसरीकडे जर गेलं तर काय म्हणावं लागते मग त्याला? अतिव्याप्ती नावाचा काय. हे पहा, आनंद हे ईश्वराचं काय केलं? लक्षण केलं. अतिव्याप्ती नावाचा काय तो विषादही काय वाटतं? मग लक्षण काय झालं? अतिव्याप्त. मग त्याच्या ठिकाणी आनंद अद्वय पट्टे बघा आहे. आमचा आनंद कसा आहे त्याचा प्रकार सांगता येत. अद्वय आनंद अद्वय म्हणजे तेही सुद्धा केलं तर अतिव्याप्ती नावाचा दोष होतो. सर बाकीच्या दर्शनकारांनी अनेक पदार्थ मानलेले आहेत. मग आमचा कसा आहे? नित्य म्हणा. आनंद अद्वय नित्य. बरं का? आता हे आपलं विचारसागराचा पाठ आहे ना. बरं का? हे काही प्रवचन नाही. सहज पुढे क्रमाक्रमाने तुम्हाला सांगायचं. वाचा. वंद्यापुत्राप्रमाणे स्वरूपहीनास असत म्हणतो आणि केवळ स्वरूपवानास सत न म्हणता फक्त असताहून विलक्षण असे म्हणतो. आपण हा वंद्यापुत्राला काय म्हणतो? असत. असत म्हणतो. ऐका ना त्याला. त्याला आपण सत का म्हणत नाही? असत का म्हणत नाही? वंद्यपुत्राला पण चुकलं की वंद्यपुत्राला काय म्हणतो आपण? असत म्हणतो. का असत म्हणतो? त्याची प्रतीती येत नाही म्हणून. प्रतीती आली तर वंद्यापुत्र कसा? म्हणून असताहून विलक्षण. नाश होत असेल तर स्वतःहून विलक्षण म्हणजे सद विलक्षण म्हणजे मिथ्या. पुढे. सर्प ही रज्जुज्ञानाने बाधित आहे म्हणून सताहून विलक्षण आणि रूपवान आहे म्हणून असताहून विलक्षण. दोरीचं ज्ञान झालं त्याचा काय होतं? मग स्वतःहून. बरं दिसतो ना आपल्याला काय लिहिले? मग असत म्हणा की मग स्वतःहून. वंद्यापुत्र दिसतो का? आहे का रे? म्हणतो कसं आहे? असत आहे. काय? आणि दोरीवरचा सर्प असताहून काय आहे? दिसतं म्हणून काय म्हणायचं? असत म्हणता येत नाही. असताहून विलक्षण. पुढे. अशा रीतीने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सदासताहून विलक्षण अनिर्वचनीय आहेत. बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे. मग अनिर्वचनीय कोणाला म्हणायचा? रूपवान. रूप असून बाद होण्याला योग्य असेल त्याला कोणता म्हणायचा? अनिर्वचनीय. आहे का रे? रूप आहे म्हणून असत म्हणता येत नाही. बाद होत नाही म्हणून सत म्हणता येत नाही. सदा विलक्षण म्हणजेच अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात अर्थ बाद योग्य असा आहे. हे यथार्थ समजले म्हणजे तुझे समाधान होईल. मग तुझं काय समाधान होत नाही याची वाट. चला पुढे. परिच्छेद क्रमांक 13.
सत्ख्यातीच्या प्रमाण्याविषयी शंका व समाधान. कोणत्या ख्यातीविषयी शंका आणि किती वाजले झाले का 6? बरं तुमचा भजन आहे ना पुढे. माझा निर्माण सत्ख्यातीविषयी अधिक माहिती कधी सांगू आता माहिती सांगू.